नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहे जो तुमच्या भविष्याशी डायरेक्टली जोडलेला आहे। ए आय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स। हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल, पण खरं ए आय तुमची नोकरी घेणार आहे का? चला सरळ मुद्द्यावर येऊया। सध्या जगात मोठ्या कंपन्या ए आय वापरायला सुरुवात केली आहे। कस्टमर सर्व्हिस, डाटा एंट्री, डिझायनिंग, कोडिंग सगळीकडे ए आय काम करत आहे। एक रिपोर्ट सांगते की पुढच्या 5 वर्षात लाखो जॉब ऑटोमॅटिक होणार आहेत। म्हणजे काय? आज तुम्ही जे काम करताय ते उद्या मशीन करू शकते। पण थांबा, घाबरण्याआधी एक खरं समजून घेऊया। ए आय तुमची नोकरी घेणार नाही। जो ए आय वापरतो तो नक्कीच तुमची जॉब घेईल। होय, हे खरं आहे। आज 2 प्रकारचे लोक आहेत। एक जे ए आयला घाबरतात, दुसरे जे ए आय वापरून पैसे कमवतात। आता एक उदाहरण सांगतो। एक ग्राफिक डिझायनर आहे, तो मॅन्युअली काम करतो, 5 तास लागतात। आणि दुसरा ए आय डिझायनर ए आय वापरतो, त्याच कामासाठी त्याला 30 मिनटं लागतात। आता क्लायंट कोणाला निवडेल? ऑब्वियसली ए आय वापरणाऱ्या व्यक्तीला। म्हणून ए आय काय प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो, प्रॉब्लेम आहे आपली माइंडसेट। जर तुम्ही तुमचा माइंडसेट थोडं चेंज केला तर नक्कीच ए आय तुमच्यासाठी धोका नाही आहे। पण जर तुम्ही ए आय शिकला नाही तर नक्की तुम्हाला धोका आहे। जर ए आय तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे, आज आपण ए आय वापरून लोक काय काय करत आहेत माहिती आहे का तुम्हाला? यूट्यूब व्हिडिओ तयार करत आहेत, कंटेंट रायटिंग तयार करत आहे, कोडिंग तयार करत आहे, बिझनेस ॲटोमॅटिक करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ वाचत आहे। पण एक मोठा प्रश्न आहे की कोणत्या जॉब जास्त धोक्यात आहेत? डाटा एंट्री, रिपिटेटिव्ह काम, बेसिक कस्टमर सपोर्ट आणि कोणते जॉब सेफ आहेत मित्रांनो? तर क्रिएटिव्ह काम, डिसिजन मेकिंग, ह्युमन इंटरॅक्शन। म्हणजे काय? जिथे विचार आहे तिथे क्रिएटिव्हिटी लागतेच, जिथे ए आय अजून रिप्लेस करू शकत नाही। म्हणूनच आजपासून एक डिसिजन घ्या, ए आयला घाबरू नका, त्याला शिका। कारण फ्युचरमध्ये 2 प्रकारचे लोक असतील, एक ज्यांना काम मिळेल आणि दुसरे म्हणजे त्यांना काम शोधावं लागेल। आणि शेवटी एक पॉवरफुल लाईन सांगू शकतो मित्रांनो की ए आय तुमचा एनिमी नाही आहे, तो तुमचा टूल आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।